शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावाव्या सुवटा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यावत भूतलावरती जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्ञानियांचे राजे सदकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य माऊली चक्रवर्ती ज्ञानोबराया यांनाही प्रिय असणारे साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा नामपर प्रकरणातील अभंग तुम्हा मायबापांच्या श्रोत्यांच्या सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आपला हा भव्य दिव्य स्वरूपातील चालू असलेला आपला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह श्री सद्गुरु जोग महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी परमपूज्य मोठे बाबा वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य कृष्णाजी माऊली गुरुवर्य जनार्दन महाराज आरावेकर यांच्या आशीर्वादाने व श्री हरिभक्त पारायण आमचे मोठे बंधू योगेश महाराज यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला आपला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं वर्ष आहे 14वे आणि 14व्या वर्षाची प्रथम क्रमांकाची कीर्तन सेवा माझं पामराच्या वाटेला आली माझं महत् भाग्य समजतो. आजचे कीर्तनाचे यजमान आहेत श्री हरिभक्त पारायण सुखदेव मंगा सिरसाट. संत भजन त्यांच्याच घरी होतं का? हा, संत भजन पण त्यांच्याच घरी होतं. वा, गोड स्वयंपाक केला ताईंनी, मस्त गोड भारी जेवण झालं. आणि मला तरी वाटतं 7 दिवस ज्यांनी संतांची पंगत घेतली आहे समजून घ्या त्यांचा कोटी कुडाचा उद्धार झाला. संतामुखी देता घास आणि कोटी यज्ञ घडते त्यास किंवा एक सिद्ध दिदले अन्न होय त्याचे कोटी कुडाचे उद्धरण. ज्यांनी कीर्तनाची सेवा घेतली असेल किंवा ज्यांनी संतांची पंगत घेतली असेल किंवा काल्याचा महाप्रसाद घेतला असेल समजून घ्या की त्यांचा कोटी कुडाचा उद्धार झाला. नाहीतर मग आपल्या घरात कधी पूर्वज मेलेले राहिले ना त्यांच्या उद्धारासाठी आपल्याला परत सप्ताह ठेवावा लागतो. त्याच्यापेक्षा गावात कधी हरिनाम सप्ताह चालू असेल तर तिथं आपण संतांची पंगत दरवर्षी कीर्तनाची सेवा कधी घेतली तर आपल्या पूर्वजांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आज माझ्या कीर्तनासाठी सौंदर्य आमचे मोठे बंधू योगेशजी महाराज आहेत. आमचे बंधू गायन सम्राट आमचे बंधू पवनजी महाराज आहेत सारोडेकर. बाबांचं नाव काय? पटपट नाव सांगा. आमचे गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज आहेत. आपली गावातली भजनी मंडळ विनेकरी बाबा असतील, बंटी महाराज असतील. मला पण घरी बंटी म्हणता बरं. हा, कीर्तनकार बंटी, गायक पण बंटी. कृष्णाजी माऊलींचे चोपदार आपले बाबाजी आहेत. मृदंग सम्राट आमचे मोठे बंधू विजय महाराज असतील. माऊली साऊंड साऊर तुमचा नंबरही लिहून घेतो मी. साऊंडही गोड आहे. 2 तास फक्त आवाज गोड करा दादा. त्यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा. आणि आमचे दादासाहेब चंद्रकांत दादा धमानेकर, आम्ही जिथं बोलवलं तिथं ते हक्कातून येता. आमच्यावर नितांत प्रेम करणारे आशापुरी वारकरी चॅनलवाले धमानेकर. ते यूट्यूबला नाव सर्च करा. आपलं गावाचं कीर्तन यूट्यूबला पडतंय बरं. आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दादासाहेब असतील. बाबाजींचं नाव काय? गुरुबंधू आमचे जिजाबाई दादा असतील. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे काकाश्री आहेत. बाबाजींचं नाव बुराबा असतील. बाबांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच आहेत इथं. योगेश महाराज असतील, मंदानेकर, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतून कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठला माझ्या मागे आज पाहायला गेले तर कृष्णाजी माऊलींचे चोपदार माझ्या मागे उभे. तर मला तरी वाटतं ते माझ्या मागे उभे म्हणजे कृष्णाजी माऊलीच माझ्या मागे उभे. त्यांचा अधिकार साधारण नाही. हे जे विनेकरी बाबा असतील, मृदंगाचार्यजी असतील, गायनाचार्य मंडळी असतील, ज्यांच्या गड्यामध्ये टाळ घेऊन तुम्ही उभे आहेत, आमची वारकरी मंडळी आहेत, यांचा अधिकार कमी नाही बरं. तुम्हाला माहिती आहे का
तुकोबाराय जेव्हा कीर्तनाला उभे राहायचे तेव्हा त्यांच्या मागे किती टाळकरी लोक असायचे? 14 टाळकरी असायचे. मग मला प्रश्न पडतो, जेवढा कीर्तनकाराचा अधिकार आहे तेवढाच माझ्या टाळकऱ्यांचा सुद्धा अधिकार आहे. कारण का, जेवढ्या माझ्या तुकोबरायांच्या मागे टाळकरी 14 टाळकरी उभे राहायचे ते सुद्धा संत पदाला प्राप्त झाले, तर मला तरी वाटतं तुकोबराय सुद्धा संतच झाले. आणि तुकोबरायांच्या मागे 14 जण टाळ घेऊन उभे राहणारे सुद्धा काय झाले? संत झाले. मग कीर्तनकाराचा जेवढा अधिकार आहे त्याचा डबलचा अधिकार माझ्या टाळकऱ्यांचा आहे. विठला विठला हे लोक साधारण नाही. इथं जेव्हा आम्ही उभे राहतो ना, आम्हाला माहितीये काय बोलावं लागतं, सांभाळून बोलावं लागतं. लोक आजकाल कीर्तनकार आल्यानंतर कीर्तनकाराला काय टिंगल टवाडकी करणार सांगता येत नाही बाबा. त्या विषयाला काही मला छेडायला नाही. अभंग आहे तुकोबरायांचा, आणि अभंगात तुकोबराय देवाचं नामचिंतन करायला सांगताय. काय सांगताय माय? तुकोबराय काय सांगताय? 1 लोटा जल घेऊन महादेवाच्या मंदिरावर जायला नाही सांगता. ते काय सांगताय? काय नो हे केले तुम्ही महादेवावरती 1 लोटा जल टाकू नका. काय सांगताय ते? काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. फक्त त्या विठ्ठलाचं नामचिंतन करा. आज सप्ताहाचा प्रथम दिवस आहे म्हणून नामपर अभंग घ्यावा लागला. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नावाधी. सप्ताहामध्ये 7चे 7 कीर्तनकार म्हणजे 8चे 8 कीर्तनकार बांधलेले असतात. प्रथम दिवसाचा कीर्तनकार आला तर त्याने नामपर अभंग म्हणजे प्रभू परमपित्याचं नामाचं महत्व त्याने सांगितलं पाहिजे. दुसऱ्या दिवसाचा कीर्तनकार आला तर त्याने संतांचं महत्व सांगितलं पाहिजे, म्हणजेच त्याने संतपर अभंग घेतला पाहिजे. तिसरा दिवस कीर्तनकार आला तर त्याने देवाची भक्ती सांगायला पाहिजे, भक्तीपर अभंग घ्यायला पाहिजे. चौथ्या दिवसाच्या कीर्तनकाराने उपदेश करायला पाहिजे, म्हणजे तुकोबरायांचा अभंग म्हणजे संत महात्म्यांचा अभंग घेऊन त्यांनी उपदेश करायला पाहिजे, उपदेशपर अभंग त्यांनी घ्यायला पाहिजे. 5व्या दिवसाच्या कीर्तनकाराने द्वैतपर अभंग घ्यायला पाहिजे. 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराने अद्वैतपर अभंग घेतला पाहिजे. 6व्या दिवसाच्या कीर्तनकाराने अद्वैतपर अभंग घेतला पाहिजे. 7व्या दिवशी मागणी असते आणि 8वा दिवस काला असतो. हा आहे संस्थेचा नियम. पण आमच्या कीर्तनकार लोकांनी नियम बदलवून टाकलेला आहे. प्रथम दिवसाच्या कीर्तनकाराने नामाचं महत्व सांगावं आणि मजारमा कोणतंही गाणं कोई पण वाजाडी देवानं म्हणे, म्हणजे 7व्या दिवशी मागणी करायची, 8व्या दिवसाचा काला घ्यायचा. पण नाही, जोग महाराज संस्थेचा नियम धरला तर 8चे 8 कीर्तनात नियमात झाले पाहिजे. कारण का, प्रथम दिवसाचा अभंग दुसऱ्या दिवसाचा अभंग हे कीर्तनकाराला माहित पाहिजे. विठला विठला तुकोबराय या अभंगामध्ये आपल्याला प्रभू परमपित्याचं नामचिंतन करायला सांगताय. मग तुम्ही देवाला अगरबत्ती नाही जरी लावली तरी चालेल, देवाला तुम्ही नारळ नाही जरी फोडलं तरी चालेल, तुम्ही देवाच्या मंदिरात नाही जरी गेले तरी चालेल. मग काय करा, फक्त ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे, ज्या देवावरती आपला विश्वास आहे, त्या देवाचं चिंतन करा. पण सध्याला आपलं काय झालं आहे, वार बदलले की देव बदलून जाता. सोमवार आला की शिवबोडा चक्रवर्ती, म्हणजे आपली निष्ठा राहिली नाही. सध्या सर्व निष्ठा निष्ठी चालू आहे. अध्यात्मात आपली निष्ठा राहिली नाही, देवाविषयी सुद्धा निष्ठा राहिली नाही. एकच देवाची भक्ती आपण केली पाहिजे. मग तुम्ही म्हणणार, संत महात्म्यांनी तर अभंगामध्ये प्रत्येक देवांचं वर्णन केलंय महाराज, पण माझ्या तुकोबरायांनी कोणत्याही देवाच्या मंदिरात ते कधी गेले तर त्यांनी पांडुरंगाशिवाय दुसरा देवच पाहिला नाही. विठला विठला तुमची श्रद्धा कधी हनुमंतरायांवरती असेल आणि तुम्ही कधी पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात जात असणार
तर त्या मंदिरात सुद्धा तुम्हाला पांडुरंग दिसायला नको. त्या पांडुरंगामध्ये तुम्हाला हनुमंतराय दिसले पाहिजे, म्हणजे ती तुमची श्रद्धा आहे. देवाविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा भाव केव्हा निर्माण होतो, केव्हा जागृत होतो माहिती आहे का? जेव्हा आपल्या ज्या देवावरती विश्वास असतो आणि प्रत्येक देवाच्या मंदिरात गेल्यानंतर कधी आपल्याला तोच देव दिसत असणार. म्हणजे कोण? आपुला तो एक. तुकोबरायांनी सांगितलं की आपुला तो एक देव करुणे घ्यावा, ते नेवे ना जीवा सुख नोहे. मनुष्य जन्म कधी आपल्याला भेटला आहे ना, तर एक देव आपलासा करा आणि त्या देवाचं नामचिंतन करा. त्या देवाचं नामचिंतन करा आणि या नाशिवंत देहाला पवित्र करून घ्या. कारण का माय, हा देह काय आहे? नाशिवंत आहे. एक दिवस आपल्याला हे सर्व सोडून जावं लागणार आहे. प्रिया पुत्र धन हे सर्व आपल्याला सोडून जावं लागणार आहे. कारण का? हे सर्व नाशिवंत आहे. जो जो जन्माला येणार आहे त्याचा एक दिवस मृत्यू ठरलेला आहे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन त्याची फळ. हे सर्व नाशिवंत आहे. प्रिया पुत्र धन हे सर्व नाश काय, एक दिवस आपल्याला हे सोडून जावं लागणार आहे. जोपर्यंत 100 वर्षाचं आयुष्य प्रभू परमपित्याने आपल्या हातात दिलेलं आहे ना, तोपर्यंत आपण ह्या देहाला पवित्र करून घेतलं पाहिजे. मग देहाला कधी पवित्र करायचं असेल तर काय करावं लागेल? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र जीव होय देह त्याचा. हरीचं नाम आपल्याला मुखात घ्यावं लागणार आहे. जन्मात येऊन राम नामाची जोड करा. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, हे चुके फिरा. गर्भवासाचं दुःख चुकवायचं असेल तर राम नामाची जोड करा. राम नामाची कधी जोड केली ना, मग म्हणावं लागेल आपल्याला राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. कंठात कधी त्या रामाचं चिंतन केलं तर आपण मोक्ष पदाला प्राप्त होतो. विठला 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 विठला. रामचंद्र प्रभूंचं चिंतन करा. ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे त्या देवाचं भजन करा, त्याचं नामचिंतन करा. त्याचं नामचिंतन करण्यासाठी कुठं जायची गरज नाही. आईचं बाई सोनी करा एक चित्त, आवडी अनंत अडवावा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. त्या मंत्राचा जप केला पाहिजे. या हृदयाचं मंदिर करून त्या मंत्राला या हृदयामध्ये आपण साठवलं पाहिजे. म्हणजे त्या हरीला साठवलं पाहिजे. साठविला हरी हे हृदय मंदिर. जन्मात आलो तर आपली सरली एर झाल. साठविला हरी जी हे हृदय मंदिरी. मग कोणाची सरली एर झाल? त्यांची सरली. जे आले त्यांची सरली, जे आहेत त्यांची पण सरली. त्यांची सरली एर झार, झाला सफल व्यापार. हरी आला आता मग भय कैची भय चिंता. तो हरीचं नाम कधी कंटात असेल तर मग कशाची चिंता आहे आपल्याला? काळाची सुद्धा चिंता नाही बरं. काळ सुद्धा पडून जातो. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम. असं नामचिंतन करा. तुकोबरायांनी प्रभू परमपित्याचं नामचिंतन केलं, विठ्ठलमय देह झालं. तर माझ्या तुकोबरायांच्या पायाची माती सुद्धा विठ्ठल 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 बोलायला लागली. चोखोबरायांनी असं नामचिंतन केलं तर चोखोबरायांचे हाड सुद्धा विठ्ठल 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 बोलायला लागले. जनाबाईने नामचिंतन करावं आणि जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल 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 बोलायला लागल्या. संत महात्म्यांनी त्या विठ्ठलाचं नामचिंतन केलं तर त्यांचं देह, त्यांचं जीवनच विठ्ठलमय झालं. मग आपण या संतांच्या भूमीत जन्माला आलो आहोत म्हणून कीर्तन श्रवण करणं ही आपली परंपरा आहे. पण मला तरी वाटतं कीर्तनासाठी आज बोटावर मोजण्यासारखे लोक येतात. ही आपली हिंदू धर्माची काय आहे? शोकांतिका आहे. जोपर्यंत आपण जन्माला आलो आहोत ना तोपर्यंत प्रभू परमपित्याचं नामचिंतन करा, कीर्तन श्रवण करा. नाहीतर मग कोणी कोणी जन्माला येणार आहे
तर कोणी कोणी चाललं जाणार आहे. सुरदासजी महाराजांनी सांगितलं आहे ना, इन मस्तों की बस्ती में, ओ इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई, इन मस्तों की बस्ती में रोती है सारी दुनिया रे दुनिया, ओ रोती है सारी दुनिया रे दुनिया, जाता है कोई कोई इन मस्तों की बस्ती. कोणी कोणी जन्माला येणार आहे आणि कोणी कोणी चाललं जाणार आहे आणि दुनिया हे लोक त्यांच्यासाठी रडणारे आहेत. मग जोपर्यंत आपण जिवंत आहे ना तोपर्यंत कीर्तन श्रवण केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे. नाहीतर मग रंग ललियों की गलियों में सब लोग भटकते हैं, ओ प्रभु प्रेम की गली में, ओ प्रभु प्रेम की गली में आता है कोई कोई इन मस्तों की बस्ती में. जिथं तमाशा चालू आहे, जिथं रंगबाजी चालू आहे, ज्यांच्या तोंडात दात नाही ते सुद्धा तिथं पाहण्यासाठी जाताना तुमच्याकडे पण काय आणेल होती, गंमत आणेल होती, कशी होती, चांगली होती, काय होती, गंमत होती. पण आता सध्याला गल्लीत कधी भांडण चालू झालं तर गल्लीतल्या महिला म्हणता किंवा सुज्ञ लोक सुद्धा म्हणतात झालं बुवा यांचं कीर्तन चालू. पण आता कीर्तन चालू राहिलं तर लोक म्हणतात झाला बुवा तमाशा. म्हणजे भांडणला तमाशा म्हणायला पाहिजे ना, तर भांडणला लोक कीर्तन म्हणायला लागले आता. आणि कीर्तनाला लोक ही आपल्या हिंदू धर्माची काय आहे मग शोकांतिका आहे. हिंदू धर्मात जन्माला आलो आहोत ना आपण, तर आपण आपल्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, संतांच्या विचारांवरती आपण चाललं पाहिजे. संत महात्मे काय सांगता आपल्याला, आता तरी पुढे आची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. उपदेश करता संत महात्मे की तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे ना, तर हे आयुष्य सुंदर आहे, सुंदर पैकी जीवन. हाथ का प्रभु ने तुझको दिया, हाथ का मानव देहा प्रभु ने तुझको दिया. वो खाया पिया सुख से सोया माना खोया, खाया पिया सुख से सोया हाथ का मानव देह भगवान ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. जन्म कशासाठी आहे, खाई लेव पी लेव लुई लेव येण्यासाठी जन्म दिले का नाही. जन्माला या, देवाचं नामचिंतन करा आणि मग म्हणावं लागेल आपल्याला जन्म आलो त्याचे, आजी फड झाले साचे, तुम्ही सांभाळिले समती 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला दिलं आहे ना, तर आपण त्या प्रभू परमपित्याचं नामचिंतन केलं पाहिजे. अहो पंढरपुरामध्ये माझे संत महात्मे गेले तर ते सुद्धा धन्य झाले. कान्हो पात्रे मातेने पांडुरंगाची भक्ती करावी. कोण होती कान्हो पात्र माहितीये का, तिचं सुद्धा देह पवित्र झालं. एक वेश्येची मुलगी, कोण होती, वेश्याची मुलगी होती.
पण तिने देवाची भक्ती निष्ठेने केली. निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म. संत महात्म्यांनी देवाची भक्ती करत असताना निष्ठा ठेवली, निष्ठी केली नाही. पण आपलं सध्याला काय झालाय, हा बाबा आला आणि त्याने कधी सांगितलं की महादेवाच्या मंदिरावरती एक लोटा जल कधी आपण टाकला तर आपलं भलं होतं, आपलं कल्याण होतं. लगेच त्या बाबाचं ऐकून घेतो आपण. एक अर्धा बाबा येतो आणि सांगतो की माझं कधी टीव्हीवरती भाषण किंवा माझं प्रवचन चालू राहिलं तर एक ग्लास भरून टीव्ही समोर ठेवून द्यायचं. म्हणजे त्या बाबाचं नाव निर्मल बाबा. त्याचं सुद्धा आपण ऐकलं. 750 वर्षापासून ज्ञानोबाराय, तुकोबाराय, आणखीन सर्व संत मांडियाडीने आपल्यासाठी अभंगांची रचना करून ठेवली. त्यांच्या विचारांवरती आपण चालत नाही. फक्त कीर्तनकार कीर्तनाला येतो, अभंग घेतो, 2 तास काय मिठू बोलायचं बोलून घेतो आणि चालला जातो. पण कीर्तन सप्ताह गावामध्ये कशासाठी असतो माहितीये का? की आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, त्याच्यासाठी एक कीर्तन वगैरे ठेवले जातात. सध्या तर सप्ताह ठेवत असताना परिवर्तन महत्वाचं आहे, गैरवर्तन व्हायला नको. विठला विठला कान्हो पात्रे मातेने भक्ती केली तर ती सुद्धा धन्य झाली. चोखोबरायांना अधिकार होता नाही मंदिरात जायचा, तर चोखोबरायांनी देवाचं नामचिंतन केलं, त्यांचा देह पवित्र झाला, त्यांच्या हाड विठ्ठल विठ्ठल बोलायला लागले. अहो, चोखोबरायांनी असं नामचिंतन केलं तर चोखोबरायांच्या घरी देव कामधंदा करण्यासाठी सुद्धा आला. काय केला कामधंदा? चोखोबाची बहीण झाला शारंग धरू आणि वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबारायांच्या पत्नीचं बाडात पण त्या देवाने केलं. नाथ बाबांनी असं नामचिंतन केलं देवाचं, तर नाथ बाबांच्या घरी सुद्धा देव पाणी भरण्यासाठी आला. कावडीने पाणी, चक्र पाणी वाहे आणि अनन्य भक्ती भावे निडा वंदी त्यांचे पाय ओवाळू आरती श्री स्वामी एकनाथ. नाथ बाबांच्या घरी कावडीने पाणी भरलं कोणी? पांडुरंग. मग अगोदर माझ्या नाथ बाबांनी देवाला मंदिरात नाही पाहिलं, नाथ बाबांनी देवाला गाढवामध्ये पाहिलं. कुठं पाहिलं? गाढवामध्ये नाथ बाबांना देव दिसला. नामदेव रायांना माझा देव कुत्र्यात दिसला. हो, कुठं दिसला? मंदिरात नाही दिसला, कुत्र्यात देव दिसला. पण आपल्याला माणसात देव दिसत नाही, मोठी शोकांतिका आहे. संत महात्म्यांना देव दिसला कुठं? जीवामध्ये. जीव हा शिव आहे. हे करी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान मन. आपण देवाचं नामचिंतन करत असणार, देवाची भक्ती करत असणार आणि आपल्या हातून कधी कर्म वाईट होत असणार तर देव आपल्याला भेटणार नाही. भेटणार का देव आपल्याला? इकडं कर्म वाईट करायचे आणि तिकडं पंढरपूरच्या वाऱ्या करायच्या आणि लोकांना सांगायचं एवढ्या माझ्या वाऱ्या झाल्या, अरे तुझं कर्म किती चांगलं. देवाच्या नामाला कर्माची जोड चांगली असावी लागते, तेव्हा देव आपल्याला प्रसन्न होतो. नाहीतर रोज मंदिरात जा, मंदिरात कधी तुम्हाला त्या मूर्तीमध्ये देव दिसत असणार आणि जो माणूस जिवंत आहे, जो जीव आहे, त्याच्यात कधी तुम्हाला देव दिसत नसणार तर तुम्हाला देव दर्शन देणार नाही. खरा देव कुठं आहे? तुकोबरायांनी वर्णन केलंय. देव आहे, देव आहे आणि हृदय मंदिरी शोधली पाय. हृदयाचं मंदिर करा आणि त्याच्यामध्ये देव आहे. अहो, सध्याला झाला असं आहे, आपल्या घरापुढं नुसता कधी भिकारी आला, आपण त्याला भीक तर काही देत नाही, पण शिवीगाळ करून त्याच्या आत्म्याला दुखवल्याशिवाय आपण राहत नाही. भीक द्यायची नसेल ना तर देऊ नका, पण शिवीगाळ करून त्याच्या अंतःकरणामध्ये जो देव बसलाय त्याला दुखवू नका. विठला
मंदिरातला देव फक्त कलियुगामध्ये आधार आहे. काय आहे? आधार आहे. मंदिरामध्ये तुम्हाला देव भेटणार नाही, देव दिसणार नाही आणि देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही. किती जरी अगरबत्त्या आणि किती जरी तुम्ही नारळ रात्रंदिवस फोडले तरी तो मंदिरातला देव तुम्हाला दर्शन देणार नाही, नाही प्रसन्न होणार. असं बोट वरती करा बरं कोणीतरी की मंदिरातल्या देवाने दर्शन दिलं बा. दिलं का दर्शन? मंदिरातला देव कशासाठी माहिती आहे का? जो घरी जिवंत आई वडिलांना आई म्हणत नाही, जो वडिलांना वडील म्हणत नाही, भावाला भाऊ म्हणत नाही, बहिणीला बहीण म्हणत नाही, माणसाला माणूस म्हणत नाही, आणि तो कधी रोज रात्रंदिवस मंदिरामध्ये जात असणार, त्या मूर्तीची पूजा करत असणार, त्याच्यासाठी त्याला सांगावं लागतं की अरे बाबा, तू जेवढं या मंदिराच्या देवाचं महत्व तुला माहिती आहे ना, तेवढं जिवंत माणसाचं आणि घरात रुक्मिणीसारखी आई आहे, विठ्ठलासारखा बाप आहे, भाऊ आहे, बहीण आहे, त्यांचंही तेवढंच महत्व आहे जेवढं त्या मंदिरातल्या देवाचं आहे. अगोदर बहिणीला बहीण म्हण, भावाला भाऊ म्हण, आईला आई म्हण आणि वडिलांना वडील म्हण. तुला मंदिरातल्या देवाची भक्ती करायची गरज पडणार नाही, नाही पडणार. नाहीतर रोज मंदिरात जा आणि घरी आई वडिलांच्या कमरेत लाथा द्या. देणार का देव दर्शन तुम्हाला? देणार का? असे बरेच लोक आहेत की पंढरपूरच्या वाऱ्या करता, देवाचं चिंतन करता आणि घरी बहिणीला बहीण म्हणत नाही. 6-6 महिने 1-1 वर्ष त्या बहिणीसोबत ते बोलत नाही. प्रसन्न होणार का देव त्यांच्यावर? नाही, देव प्रसन्न होणार त्यांच्यावर. आणि मला तरी वाटतं जो घरी आईला आई म्हणत असणार, बहिणीला बहीण म्हणत असणार, तो व्यक्ती नाही जरी म्हणत विठ्ठला 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 विठ्ठला. देवाची भक्ती करतोय ना, वाईट कर्म करणाऱ्यांना सांगून जाणार, त्यांना वाटतं की आमच्यावरती कोणाचं लक्ष नाही, पण तो देव सर्व पाहणारा तो बसलेला आहे. महाराज सांगता ना, ओ मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. काय सांगताय? ते कर्म कोणाला चुकणार नाही, ना साधूला चुकत, ना संतांना चुकणार, ना गृहस्थ्याला चुकणार. क्या साधू, क्या संत, गृहस्थी, क्या राजा, क्या रानी, उसकी बही में लिखी हुई है सबकी में सब लोग कहलाता मेरे मालिक के दरबार में सब लोगों का, मेरे भोले के दरबार में सब लोगों का. कभी करत नहीं. बड़े बड़े कानून प्रभु के, बड़ी बड़ी मर्यादा, किसी को कवड़ी कम नहीं देता, किसी को दमड़ी, इसीलिए वो सब गाँव का नगर सेठ कहलाता. मेरे मालिक के दरबार में सब लोगों का. देव श्रीमंती सुद्धा देऊन टाकतो माणसाला. देव आपल्याला चांगल्या प्रकारे सौंदर्य सुद्धा देऊन टाकतो. देव आपल्याला चांगल्या प्रकारे ज्ञान सुद्धा देऊन टाकतो. पण ह्या तिन्ही गोष्टींचा कधी माणसाला अहंकार झाला तर तो तात्काळ घेतल्याशिवाय सुद्धा राहत नाही. त्याचं नाव देव आहे. म्हणून माणसाने श्रीमंतीचा अहंकार करायला नको. सौंदर्य चांगलं दिलं असेल तर सौंदर्याचा सुद्धा अहंकार करायला नको. माणसा भरपूर काही ज्ञान दिलं असेल तर त्याचा सुद्धा अहंकार करायला नको. श्रीमंती भरपूर दिली तर
बऱ्याच लोकांना त्या श्रीमंतीचा अहंकार होतो आणि गल्लीत चालताना असं चालतात ते मी आणि मन सारखा कोणीच नाही ओ तू सारखा कोणी नाही निस्ता तुना एक जरी खटका उपाड दिदा तर तुना सारखा भिकारी सुद्धा कोणी नाही बस स्टँडवर तुला भीकच मागणी पडी हा देव आहे तो सकाळ दुपार आणि संध्याकाळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये लागू आहे माणसाने त्याचा अहंकार करायला नको फक्त आपण 2 दिवसासाठी जन्माला आलो आहोत मग कसला अहंकार करायचा तुकडोजी महाराज सांगता ना 2 दिवसाच्या दुनियेत तू रे पावना बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा सूर्य पहाटेच्या संध्याकाळी मावळे खेळ परमेश्वराचे जगावे गडे दे सोडून तू अहंपणा बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा सकाळ दुपार आणि संध्याकाळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये लागू आहे सकाळ झाली की दुपार होणारी आहे आणि दुपार झाली की संध्याकाळ होणार आहे मग माणसाने श्रीमंतीचा सुद्धा अहंकार करायला नको माणसाने सौंदर्याचा सुद्धा अहंकार करायला नको सौंदर्य माहितीये का श्रीदेवीचं कसं सौंदर्य होतं माहितीये तुम्हाला आणि ज्याला देवाने चांगलं सौंदर्य दिलंय ना तर तो आरशा पुढे 1-2 तास बराच आई टुपणी पुढे लाव ती टुपणी पुढे लाव ते पावडर न डबडं लाव पण त्याला माहिती नाहीये निश्चित कॅबिननी एक जरी पट्टी उपाडी तरी आपली भाऊबंकी सुपर नकाने वय जाई समजी राहीन ना सुपर नकानं नाक काय करेल होतं कापून टाकलेलं होतं मग या कॅबिननी एक पट्टी उपाडी तर सुपर नकाने भाऊबंकी आपले करी टाकसतो देव म्हणून सौंदर्याचा अहंकार करू नका श्रीदेवी माहिती ना तुम्हाला श्रीदेवी श्रीदेवी माहिती ना श्रीदेवी माहिती नाही पिक्चर पाहत नाही तुम्ही तिच्यासारखी सौंदर्यवान होती नाही पण तिना जीव कुठे गया माहितीये का आंग दवाना टप मा कुठे मरणी ती बाथरूम मा मरणी आंग धुवाना टप मा मरणी ती श्रीदेवी म्हणून माणसाने सौंदर्याचा अहंकार सुद्धा करायला नको सौंदर्य सांगतो आणि भरपूर काही देवाने 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखगत असतील आणि एवढं काही ज्ञान दिलं असेल आणि त्या ज्ञानाचा कधी माणसाला अहंकार होत असणार तर ते ज्ञान सुद्धा काही कामाचं नाही आहे असे भरपूर लोक आहे की त्यांना ज्ञानाचा अहंकार झाला आणि तेच लोक गल्ली सुद्धा अंगण झाडायला लागून गेले हुशार लोक अंगण झाडताय मग आपण म्हणतोस का रे बापू आव तर गण हुशार होता मग अंगण का बजाडी राहणार तुम्हाला माहिती नाही का त्यांना खटका उपाडा बुवा देऊन भरपूर ज्ञान होतं पण अज्ञानी करी टाका त्याला म्हणायचा त्याला अहंकार होता की माझा सारखा ज्ञानी कोणी नाही आहे माझ्यासारखा गावामध्ये पाटील कोणी नाही आहे माझं ज्ञान घेण्यासाठी बाहेर गावाचे लोक येतात एवढा अहंकार त्याला पण तो ज्ञानी माणूस एक दिवस लोकांना अंगण झाडताना दिसतो आणि मग ते तात्या बापू म्हणता आऊ अंगण का बजाडी राहना मग बागेस कनी एक जण सांगत येना खटका उपाडेल छे म्हणून ज्ञानाचा सुद्धा माणसाने अहंकार करायला नको वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांनी सांगितलेलं आहे ज्ञान भरपूर असेल पण ज्ञानी माणसाजवळ कधी दुसऱ्याबद्दल अंतःकरणामध्ये दया नसेल क्षमा नसेल शांती नसेल प्रेम नसेल तर त्याचं ज्ञान काही कामाचं नाही आहे त्याच्या ज्ञानाला आक्काडी लावा काय लावा आक्काडी लावा इकडं तुकोबराय सांगता की ज्याच्या मुखामध्ये हरीचं नाव नाही आहे की ज्याच्या सुखामध्ये हरीचा भक्तच कोणी नाही हरीचा दासच कोणी नाही तर त्याच्या सुखाला सुद्धा आग लावा त्याच्या मुखाला सुद्धा आग लावा आगीला गोतया सुखा
जेने हरी नाही हे मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहू चित्ती. मग तुकोबरायांनी पांडुरंगाला सांगितलं की पांडुरंगा मला सौंदर्य सुद्धा देऊ नको, मला ज्ञान सुद्धा देऊ नको, मला धन सुद्धा देऊ नको, मला तुझं नामचिंतन केल्यानंतर मुक्ती सुद्धा देऊ नको. जडो ते समूढ धन संपत्ती उत्तम ते काही देऊ नको, फक्त मला काय दे, कंठामध्ये तुझं नामचिंतन दे. तुकोबाराय पांडुरंगासमोर उभे राहिले आणि म्हणले कंठामध्ये ताल दे तुझे गीत गाता यावे असे वरदान दे, असे वरदान दे. मायेरसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे, अशी एक गाय दे. कंठामध्ये ताल दे तुझे गीत गाता यावे असे वरदान दे, असे वरदान दे. त्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा एक तरी अशी सुंदर संध्याकाळ दे, संध्याकाळ दे. तुकोबाचा विना दे, तुकोबाचा विना दे, ज्ञानी याची करुणा दे, तुझ्या पायी मृत माता मरण दे, असे वरदान दे, असे वरदान दे, असे वरदान. तुकोबरायाने देवाकडे मागत असताना हे मागितलं की कंठामध्ये ताल दे तुझे गीत गाता यावे असा. वर मग आपण देवाकडे मागत असताना काय मागतो माहितीये का, की देवा आम्हाला आमच्या मुलांना सुखी ठेव. आणि मुलं सुद्धा मागता देवाला की देवा आमच्या आई वडिलांना सुखी ठेव. प्रत्येकाचे आई वडील प्रार्थना करता पर देवाला, अरे पांडुरंगा माझ्या मुलांना सुखी ठेव. कारण का सुखी ठेव, त्याच्यात त्यांचा स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे सांगू का मान, जोपर्यंत आमचं म्हातारपण सुखात जात नाही, आम्ही मेल्यानंतर आमच्या किरडीला त्याचा खांदा लागत नाही, आमचे हाड पवित्र होत नाही, तोपर्यंत माझ्या मुलाला सुखी ठेव. सांगताना माय असं सांगता ना तुम्ही देवाला की माझ्या मुलांना सुखी ठेव. पण ते मुलं सुद्धा देवाकडे प्रार्थना करता बरं, अरे पांडुरंगा पांडुरंगा आमच्या मुलांना सुखी ठेव. आपण मागतो पण मुलं सांगता मग माझ्या आई वडिलांना सुखी ठेव. विजू महाराज का सुखी ठेव आई वडिलांना, अरे पांडुरंगा. पवन महाराज, ज्ञानेश्वर महाराज, पांडुरंगा आमच्या आई वडिलांना सुखी ठेव. पण कुठपर्यंत सुखी ठेव, जोपर्यंत आमनी बिंगटी गरमा येत नाही. समजलं ना, नाही तर कालान पंगत काही समजायच्या. जोपर्यंत आमनीवाली ताई आमनी भिंगोटी जोपर्यंत गरमा येत नाही, जोपर्यंत आमनं लग्न होत नाही, तोपर्यंत मना माय बापले सुखी ठेव. मग एकदावनी आमनी भिंगोटी आमनी आका गरमावनी की आमना दल्ला धल्ली पादी गया तरी काही टेन्शन नाही.
पादळाई जावं म्हणजे पादी घ्या तरी काही टेन्शन नाही बा. हा समस्येन भाषा असं आहे. म्हणजे मुलांचा सुद्धा आई वडील जिवंत राहायला पाहिजे, त्यांचा सुद्धा त्याच्या मागे स्वार्थ आहे. आणि आई वडिलांना आमचे मुलं सुखी राहायला पाहिजे, त्याच्या मागे सुद्धा माय बापांचा स्वार्थ आहे. मग महाराज हे काय सर्व सांगितलं ना तुम्हाला, नासिवंत आटी प्रिया पुत्र धन बीजजाच्या शेणतेची फड, हे सर्व नाशिवंत आहे. मग आपलं कोणी नाही आहे. मग आपलं कोणी माहितीये का? देव माझा देव माझा आणि मी देवाचा. ज्याच्या जीवनातून आई वडील चालले गेले ना, त्यांनी फक्त कोणाला आई म्हणू नका. जन्म देणारी आई जे मुलावरती प्रेम करते ना, सावत्र आई करू शकत नाही. सावत्र आई मुलावरती प्रेम करू शकत नाही. ज्या आईने जन्म दिलेला आहे ती आई प्रेम करते. पण ज्याच्या जीवनातून म्हातारपणात असो किंवा तरुण अवस्थेत असो आई गेली असेल, वडील गेलेले असतील, त्यांनी कोणाला वडील मानू नका आणि त्यांनी कोणाला आई म्हणू नका. त्यांनी देवाच्या मंदिरात जा किंवा त्यांनी आळंदीला जा, ज्ञानोबरायांकडे, आणि त्या ज्ञानोबरायांकडे पहा आणि एकच म्हणा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. आणि त्या ज्ञानोबरायांना सांगा की आमच्या जीवनातली जन्म देणारी आई सुद्धा चालली गेली. ज्ञानोबराया, आमच्या जीवनातला बाप चालला गेला, पण आता कोण आहे? ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे यातील गुणाचा विचार, फक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई कशी माहितीये का? ज्यांच्या जीवनातली आई गेली, ज्यांच्या जीवनातला बाप गेला, त्यांनी माझ्या ज्ञानोबरायांकडे जा आणि त्यांच्यामध्ये आईला सुद्धा पहा आणि त्यांच्यामध्ये बापाला सुद्धा पहा. कारण का ज्ञानोबराय जगाच्या माऊली का झालात माहितीये का तुम्हाला? ज्ञानोबरायांच्या जीवनातून सुद्धा जन्म देणारे आई वडील लवकरच सोडून त्यांना चालले गेलेले होते. म्हणून माझे ज्ञानोबराय अनाथांची माय झाले. काय झालेत? अनाथांची माय झाली. जा ना आळंदीमध्ये, ज्ञानोबरायांकडे जा, तुम्हाला आईचं सुद्धा प्रेम मिळेल आणि बापाचं सुद्धा प्रेम मिळेल. ते फक्त एकमेव आळंदीमध्ये. आणि ज्यांच्या जीवनातले आई वडील गेलेले असतील ना, त्यांनी आळंदीला जा, ज्ञानोबरायांच्या दरबारात ज्ञानेश्वरीचं पारायण करा आणि देह पवित्र करून घ्या. तिथं कुठं जायची गरज नाही. मग न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण. त्या ज्ञानोबरायांना सर्व साकडं घाला. ज्ञानोबराय आपले भाऊ सुद्धा आहेत, ज्ञानोबराय आपली बहीण सुद्धा आहेत, ज्ञानोबराय आपले माय सुद्धा आहेत आणि ज्ञानोबराय आपले बाप सुद्धा आहेत. मग त्या संत महात्म्यांच्या विचारांवरती आपण पावलं ठेवलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी अभंगात सांगितलं की या संसारामध्ये संसार हा मिथ्या आहे आणि देवाचं नामचिंतन हे सत्य आहे. हे ज्ञानोबरायांनी सांगितलं. का सत्य? हृदयाचं मंदिर करा, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे आणि हृदयी मंदिर स्मराकारे. तुम्ही या संसारामध्ये आला आहात ना, मग या संसाराच्या बंधनातून तुम्ही मुक्त होऊन जा. आपुलिया पण करा सोडवण, संसार बंधन तोडावे, असं ज्ञानोबरायांनी सांगितलंय. मग या हृदयाचं मंदिर करा. आपण पहिले शाळेत जात होतो आणि शाळेत एक प्रार्थना म्हणायला लावायची आपल्याला गुरुजी. आठवते का तुम्हाला? प्रार्थना माहितीये का तुम्हाला कोणती होती? भक्ती त्यात ठेवा. काय त्याचं पहिलं कडवं काय आहे? देहाची तिजोरी भक्ती त्यात ठेवा,
उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा उजेडात होते पुण्य अंधारात पाप त्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे बाप दृष्ट दुर्जनांची कैसे गडे लोक सेवा उघडदार देवाता उघडदार देवा. ही प्रार्थना आपल्याला गुरुजी सांगायचे, पण किती लोकांनी ही प्रार्थना म्हणली आणि तिचा आदर्श घेतला? कोणी या प्रार्थनेवरती हे प्रार्थने म्हणून कोणी आदर्श घेतला नाही. फक्त म्हणायला म्हणून घेतो, उजेडात होते पुण्य अंधारात पाप त्याच्या त्याच्या हाती कर्तव्याच्या बाप दृष्ट दुर्जना. पण सध्याला मला तरी वाटतं उजेडामध्ये काही पुण्य दिसत नाही. उजेडात होते पाप असंच होते ना सध्याला, अंधारात पाप. एक दिवस आपल्याला भरावं लागणार आहे. इथंच भरावं लागणार आहे. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर. लपसील कोट्यावर रे प्राण्या, लपसील कोट्यावर. एका हाताने कर्म वाईट केलं की दुसऱ्या हाताने आपल्याला ते भोगावं लागणार आहे. ज्यांच्या ज्यांच्या हातून कर्म वाईट झालंय ना, त्यांना ते भोगावंच लागले. उजेडात तर पुण्य दिसत नाही, पण सर्व माझ्या देवाकडे आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. त्या पांडुरंगाकडे सर्व लिहिलेलं आहे. आपण काय पाप करतोय, आपण काय पुण्य करतोय. पण सध्याला तेच झालं आहे. पापाचे कडप पडत पुढे. या जन्मात येऊन तरी पाप करू नका, म्हणजे आपल्याला भोगावं लागणार. आपण म्हणतो की आम्ही पंढरपूरची वारी करतो, आम्ही देवाचं चिंतन करतो, पण आम्हाला हा देव सुखाची प्राप्ती करून देत नाही, दुःखच देतो, कायम दुःख देतो. म्हणतो ना आपण, प्रत्येक वारकऱ्याला हा प्रश्न पडतो. बरेच अधर्मी लोक त्या वारकऱ्यांना म्हणतात सुद्धा, त्यांच्यावरती कधी देवाने दुःख दिलं तर म्हणतात एवढे करत आहे. अहो करी करी भागना आणि देव तुझा येणार असं म्हणतात ना. पण देव त्याला एवढं दुःख का देतो? त्याचा दोष नाही, त्याचा गत जन्माचं काहीतरी पाप शिल्लक आहे, म्हणून त्याला या जन्मामध्ये ते काय करावं लागणार आहे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. हे आपल्याला भोगावं लागणार आहे. किंवा भोगतो न घडे संचिता वाचोनी आणि करावे ते म्हणे समाधान. देवाने दुःख दिलं ते आपल्याला भोगावं लागणार आहे. देवाने आपल्याला सुख दिलं ते आपल्याला भोगावं लागणार आहे. पण करावे ते म्हणे समाधान. देवाने सुख दिलं तरी समाधान आणि देवाने दुःख दिलं तरी समाधान. संत महात्म्यांना नाही दिलं का देवाने दुःख? दिलं. तुकोबरायांना भरपूर दुःख दिलं. तुकोबरायांनी संसार केला, पण संसारी असावे असो नसावे आणि भजन करावे वेडा. तुकोबरायांनी संसार करताना संसाराचा विसर झाला, पण देवाचा विसर तुकोबरायांना का? तुकोबरायांनी देवाला सत्य मानलं आणि संसार तुकोबरायांना मिथ्य मानलं. म्हणून तुकोबरायांनी घालुनिया शून्य धर्म केला. आपल्याला संसार सत्य वाटतो आणि देव मिथ्य वाटतो आपल्याला. म्हणून तुम्हाला सांगतो, संसार करत असताना देवाचं भजन करून आपण संसार केला पाहिजे. पण संसारामध्ये देव आपल्याला सुख सुद्धा देणार आहे आणि देव आपल्याला दुःख सुद्धा देणार आहे. पण त्याच्यामध्ये फक्त आपलं जीवन कसं पाहिजे? समाधानी पाहिजे. देवा तू आम्हाला दुःख दिलं तरी आम्ही समाधानी आहेत आणि तू आम्हाला सुख दिलं तरी आम्ही समाधानी आहेत. मग या जगामध्ये खरा सुखी कोण आहे? जो दुःखामध्ये सुद्धा समाधान मानतो आणि सुखामध्ये सुद्धा समाधान मानतो,
तो व्यक्ती खरा सुखी आहे. विठला विठला. पण सध्याला असं झालंय, ज्याचं नाव समाधान आहे तो सुद्धा समाधानी नाही आहे. सुद्धा होत पुत्र पण गे तेवढं बरं आहे ना. समाधान समाधान देवाने दुःख दिलं तरी समाधान आणि देवाने सुख दिलं तरी समाधान. पण सध्याला आपल्याला ज्याचं नाव समाधान आहे तो सुद्धा समाधानी नाही आहे. ना सांगणारा समाधानी ना ऐकणारे समाधानी. आम्हाला आज 5,000 भेटले तर उद्या आम्हाला 10,000 भेटायला पाहिजे. म्हणजे ना सांगणाऱ्याचं समाधान ना मागे उभं राहणाऱ्यांचं समाधान. आज बाबांनी अध्यात्म सांगितला तर उद्या बाबांनी कॉमेडी केली पाहिजे. म्हणजे समाधान कशाच. आज मला इथं कीर्तन भेटलेलं तर उद्या दोंडायचा मध्ये मोठ्या स्टेजवरती कीर्तन झालं पाहिजे. म्हणजे सांगणारा समाधानी नाही ना ऐकणारा समाधानी. मग समाधानी कोण आहे? जो सुखी आहे तो खरा समाधानी आहे आणि जो खरा समाधानी आहे तो खरा सुखी आहे. विठला 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 समाधानी आहे ते संत पदाला देखील प्राप्त होते. माझे संत समाधानी होते. संत महात्म्यांना देवाने दुःख दिलं तरी समाधान आणि सुख दिलं तरी समाधान. संत पदालाच प्राप्त. पण आपण संत पदाला साधक पदाला तरी प्राप्त झालं पाहिजे. मग साधक पदाला कधी प्राप्त व्हायचं असेल किंवा संत पदाला प्राप्त व्हायचं असेल किंवा साधू पदाला प्राप्त व्हायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल माहितीये का? आपल्या देहामध्ये 6 आपल्याला धुवून काढावे लागतील. 6 समजताय का तुम्हाला? काम क्रोध लोभ मोह मत्स अहंकार या षड विकारांचा आपण जोपर्यंत नाश करत नाही, जोपर्यंत आपण हे षड विकार आपण नष्ट करत नाही तोपर्यंत आपण देवाच्या नामचिंतनाला पात्र ठरू शकत नाही. समजतंय ना? समजी राहिली भाषा? भाषा समजते ना? जोपर्यंत आपले देहातले षड विकार आपण धुत नाही तोपर्यंत आपण देवाचा नामचिंतनासाठी पात्र ठरू शकत नाही. काम क्रोध लोभ मोह मत्स अहंकार या षड विकारांचा नाश करा. या षड विकारांना ज्यांनी धक्का लागू दिला नाही त्यांना साधक म्हणतात. या षड विकारांना ज्यांनी धुवून काढलं त्यांना साधू म्हणतात. आणि या षड विकारांचा ज्यांनी ज्यांनी अंत केला त्यांना म्हणतात संत. विठला विठला. पण सध्याला षड विकार धुवून काढणारे साधू भेटणारच नाही. खरा साधू आपल्याला ओळखता येणारच नाहीये. ज्ञानोबा तुकोबा नाथबाबा नामदेवराय यांच्यानंतर साधू जन्माला येणार नाही आणि यांच्या नंतर भविष्यवाणी सुद्धा खरी होणार नाही. असे भरपूर साधू आले. चला ना रामायणामध्ये खरा साधू सीता मातेला ओळखता आला नाही. कोणाला ओळखता आला नाही? सीता मातेला खरा साधू ओळखता आला नाही म्हणून सीता मातेचं हरण झालं. म्हणजे पतन झालं. त्या रावणाने तिचं पतन केलं. म्हणून माय आपले सुद्धा साधू वैयक्तायस का? नाही वैयक्ताय. आता गल्लीमध्ये कलियुगामध्ये किती साधू फिरताय? भरपूर साधू भगव वस्त्र धारण करून येतात आणि गल्लीत फिरता. नका का अभंग पाठ रायना मग त्यांना श्लोक का अशुद्ध रायना तो गलीमा फिरी रायना तो काय करी राहणार ते मी सांगाव नाही. त्या कीर्तन सुद्धा करी राहणार. खरा कीर्तनकार ओळखला पाहिजे. खरा साधू ओळखला पाहिजे. जाना जगी दया क्षमा ज्याचे लोभ अहंकार काही मना कधी विरक्त तोची जाना. साधूला लोभ नसा, संतांना लोभ नसा. पण आजकाल लोभी साधू तुम्हाला भरपूर भेटतात.
स्वार्थी साधू भरपूर भेटणार. समजते भाषा? गल्लीत साधू येतो आणि आपली माय बाहेर निघत आणि साधूले पहिला प्रश्न विचारत, म्हणा बावड्यानं लगीन होई का बाबा? खरंय ना? या तोंड चोपड्या साधू लगेच सांगत असत्या, तुला पिंट्यानं लगीन दिवाळी वैसन लगेच जमी जाणार शे. लगे आपली माय विचारत, बाबा कोणती दिशाने पोर भेटणार शे? समजी राहील भाषा? कोणत्या दिशाने पोर भेटणार शे? बाबा लगेच सांगत, पूर्व पश्चिम वायू दक्षिण उत्तरने भेटी का पश्चिमने भेटी? बाबा लगेच सांगत, या दिशाने भेटणार शे. काय बरं आज वाय विचारतात नाही काही भेटणार शे का गोरी भेटणार शे? बाबा दिशा पण सांगतात, या दिशाने पोर भेटी. मग माय बागेस कनी त्या साधूले काय सांगत, बाबा ते तुम्ही आमना घरमा या, मी चहा ठेवत चहा पिल्या. हा सांगत ना. बागेस कनी एक प्रश्न सांगत साजू, मना घरना वावरमा जायचं तेसनं मन 1% सुद्धा जमत नाही. त्या जमासाठी तुम्ही काहीतरी जडीबुटी द्या, म्हणजे मी भाजीमा टाकी संतेसले खावाडसू. म्हणजे त्या मी जे सांगसू ते त्या मन ऐकिले तीन अशी जडीबुटी द्या. मग त्या म्हणे आरती सुद्धा करते, जय देव जय माझी बायको, जे मी सांगेल ते तू ऐको. हा म्हणजे अशी आरती पण करतील बा. कोणती? अशी जडीबुटी द्या. पण काय करस ती बहीण माहितीये का? मालकले फोन लावस, मालक वावर माहीत तैल तापेल घर यस भागेस कन दे कसो साधू बाबा घरमा बटेल छे, साधू घरमा बटेल छे. मग तो भागेस कनी सांगत साधू बटेल छे, मग भविष्य देखील न पडी. पण नाही, भविष्य पाहत नाही तो. बाबांना सांगतो, बाबा बसा बरं तुम्ही व्यवस्थित, मी चहा आणतो तुम्हाला. मग हळूच कनी त्याची पत्नी साधू महात्म्यांना चहा घेऊन येते आणि तो हळूच कनी घरात आला की दरवाजा बंद करतो. बाबा सांगस त्याले, दरवाजा का बंद करी रायना? लगत तो सांगस, मग आमना गलीमा लोक चांगला नाही शेतस, तुम्ही काही उपाय सांगा. आणि त्यासनी कधी दखी लिहिलं तर त्यासनी टोक लागाले नको, आज सांगतस ना. म्हणून मी दरवाजाने कडी भरस, भाग्यास कनी मागला घर माझा असतो. असं पुराण न काढस आणि पुल्ला घर मायस आणि असा वाकाडस साधूले. मग बागेस कनी साधू सांगत, ये क्या हुआ, ये क्या हुआ, ये क्या हुआ, ये कुछ नहीं हुआ, ये जो होना था हो गया. मग तो बागेस कनी सांगत, का रे साधू तुला आई माहिती नाही होत का? क्या वावर माई घरीन दरवाजा लाई गरमा जाई पुराण काढी आणि माले वाकाडी बोवा. हा तू माझी भविष्यवाणी करतोय, मग तुला हे माहित नाही का? पुराण काढी आणि माले वाकाडी बोवा. हा पण सध्याला खरा साधू भेटणार नाही, म्हणून आताच्या साधूंच्या भविष्यवाणीवरती विश्वास ठेवू नका. ज्ञानोबा तुकोबा नंतर भविष्यवाणी कोणी केली नाही आणि कोणी करणार सुद्धा नाही, आणि त्यानंतर साधू जन्माला येणार नाही. आता सध्याला साधू कसा झाला आहे? वरी भगवा झाला ना, 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 वरी भगवा वरी भगवा झाला ना, वरी भगवा झाला ना. अंतरी वैश्य गेला, अंतरी वैश्य अंतरी वैश्य गेला गावी, अंतरी वैश्य गेला गावी. यासी म्हणून नये साधू, यासी म्हणून नये साधू, यासी म्हणून नये साधू, यासी म्हणून नये साधू, यासी म्हणून नये साधू. जगे विटंबना, त्याची विटंबना, त्याची विटंबना, त्याची म्हणून नये साधू, जगे विटंबना बाजू, जगे विटंबना बाजू, जगे विटंबना खरा साधू ओळखला पाहिजे. साधू आता खरा भेटणार नाही. तुकोबाराय ज्ञानोबाराय नंतर साधू जन्माला आला नाही. ज्ञानोबारायांचं ज्ञान श्रेष्ठ होतं,
म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला. नामदेवरायांची भक्ती श्रेष्ठ होती म्हणून वारकरी संप्रदायाचा विस्तार झाला. नाथ बाबांची शांतता श्रेष्ठ होती म्हणून वारकरी संप्रदायाला खांब दिला गेला. आणि तुकोबरायांचं वैराग्य होतं म्हणून वैराग्याचा कडस झाला. असा हा माझा वारकरी संप्रदाय. आणि हा माझा वारकरी संप्रदाय आयऱ्या गैऱ्या नत्तू कैऱ्यांचा नाही आहे. माझा हा वारकरी संप्रदाय तत्वनिष्ठ संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये उंच पाहिला जात नाही, ना निंच पाहिला जात नाही, गरीब पाहिला जात नाही, ना श्रीमंत पाहिला जात नाही, काळा पाहिला जात नाही, ना गोरा पाहिला ना जात नाही. सकडास येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सर्वे जण या ओ कट नट यावे चुदा बवनी दावे, कट नट यावे चुदा बवनी दावे, कट नट यावे चुदा बवनी दावे, कट नट यावे चुदा बवनी दावे. ओ दवडी पिटे बावे गोमेरा दवडी पिटा नारी नर इथं या देवाचं नाम चिंतन करा आणि आपला देह नाशिवंत देह जाणार सकड याला काय करून घ्या, पवित्र करून घ्या. देवे दिला देह भजन गोमटा आणि तोया झाला फाटा माधिकेचा. देवाने हा देह आपल्याला फक्त कशासाठी दिलाय, भजनासाठी दिलाय. देह आपलं नाही आहे, देह काढाच आहे. धन कुबेराच आहे. येते मनुष्याचे काय आहे. देहा भरपूर काहीतरी बॉडी दिली त्याचा अहंकार करू नका. धन आहे ना, धनाची शुद्धता दानाने होते. त्याचा सुद्धा माणसाने अहंकार करायला. रावणाला अहंकार झाला, सोन्याच्या लंकेचा अहंकार झाला. कशाचा अहंकार झाला रावणाला, सोन्याच्या लंकेचा. राजा रावणाची लंका कोणाची होती, कोणी दिली होती त्यांना, कोणी दिली होती त्यांना लंका, मी दिली होती का, नाही, पार्वती मैयाने. आणि कोणाची होती ती लंका, पार्वती मैयाची लंका होती ती. पार्वतीने भगवान भोलेशंकरांना सांगितलं, म्हटले प्रभू जेव्हा मी सती जन्मामध्ये जन्माला आलेली होती ना, तेव्हा माझ्या बापाने त्यांच्या घरी मोठा यज्ञ ठेवलेला होता. आणि यज्ञ ठेवला होता तेव्हा आपल्याला आमंत्रित केलं नाही होतं. पण मी अट्टहास केला होता की माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे म्हणून मला जावं लागणार आहे. आणि तुम्ही मला सांगितलं होतं की अगं सती आपल्याला त्यांच्या घरचं आमंत्रण आलं नाही आहे म्हणून आपण तिथं जायला नको. पण मी गेलीच, माझ्या बापाच्या घरी यज्ञ होता म्हणून अट्टहास केला सतीने. पण तेव्हा माझ्या सर्व बहिणींनी मला चिडवलं की तुझा पती मशानास राहतो, तुझा पती नंगाट आहे, तुझा पती अंगाला भस्म लावतो, तो आला नाही का. सतीला ती पार्वती जन्मामध्ये आठवण झाली आणि भगवान भोलेशंकरांना प्रार्थना केली की म्हटले प्रभू माझ्या सर्व बहिणींनी मला चिडवलं होतं की तुझा पती नंगाट आहे, तुम्हाला राहायला घर नाही आहे. मग भगवान भोलेशंकरांनी पार्वती मैयाला सांगितलं, म्हटले पार्वती तुला कधी राहण्यासाठी घर पाहिजे असेल तर तू कुबेरांची आराधना कर. काय सांगितलं, कुबेरांची आराधना कर. कुबेरांची आराधना केली
आणि कुबेर देवता प्रसन्न झाले आणि पार्वती मैयाला सोन्याचं महल देऊन टाकलं, म्हणजे सोन्याचं घर देऊन टाकलं. आपण कधी काहीतरी नवीन वस्तू आणली किंवा आपण नवीन काहीतरी घर बांधलं तर त्याची वास्तुशांती करण्यासाठी किंवा एखादी वस्तूची शांती करण्यासाठी कोणाला बोलवतो आपण? कोणाला बोलवतो? ब्राह्मणाला बोलवतो. मग पार्वती मैयाने कोणाला बोलवलं? सोन्याच्या लंकेची शांती करण्यासाठी, म्हणजे तेव्हा ते घर होतं. रावणाला बोलवलं. त्याकडे रावण हा श्रेष्ठ ब्राह्मण होता. रावणाच्या बापाचं नाव विश्रवा आणि आईचं नाव केकसी. विश्रवा ऋषी एक ज्ञानी पंडित होते, पण रावणावरती बापाचे संस्कार नाही तर आईचे संस्कार होते. आई ही राक्षस कुळातली होती. कोण? रावणाची आई. रावण गेले तिथं, वास्तुशांती केली, पूजा विधी केली, पण भगवान भोले शंकरांची भक्ती रावणाने अशी केली होती की निष्ठेने केली होती. कारण का? भगवान भोले शंकर म्हणजे तात्काळ प्रसन्न होणार दैवत आहे. तात्काळ प्रसन्न होतो. शिवबोडा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तोया नबाधी क्रोध काम. भगवान भोले शंकरांची कधी भक्ती केली तर तात्काळ प्रसन्न होणार दैवत आहे. प्रसन्न झाले भगवान भोले शंकर. दक्षिणा मागायची वेळ आली. रावणाने दक्षिणाच्या स्वरूपाने सोन्याचं महल मागून घेतलं. काय मागितलं? सोन्याचं महल, म्हणजे सोन्याची लंका मागून घेतली. भगवान भोले शंकरांनी आनंदाने देऊन टाकली. कारण का? कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती कोण आहे? योगीराज. भगवान भोले शंकर भोळ दैवत आहे. देऊन टाकली लंका. पण पार्वती मैया नाराज झाल्या. पार्वती मैयांनी सांगितलं, म्हटले प्रभू मला राहण्यासाठी तुम्ही मागायला लावली, मी मागितली आणि तुम्ही ती रावणाला देऊन टाकली. म्हटले मग आता आपल्याला राहायला घर नाहीये, आपलं पिवळं रेशन कार्ड सुद्धा नाही शे म्हणे, धान्य सुद्धा आपले भेटत नाही. कोण सांगे असं? पार्वती मैया सांगे. पण भगवान भोले शंकरांनी सांगितलं, म्हटले पार्वती घाबरू नको. त्रेतायुगामध्ये जेव्हा मी हनुमंत म्हणून जन्माला येणार आहे तेव्हा तू माझी शेपूट बनवून येणार आहे. म्हटले कोणी सांगितलं असं? भगवान भोले शंकरांनी पार्वतीला सांगितलं, त्रेतायुगामध्ये मी पुन्हा जन्माला येणार, तू माझी शेपूट बनवून येणार आहे. म्हटले तेव्हा रामचंद्र प्रभूंचं पत्नींचं हरण होणार आहे आणि आज रावण सीतेचं हरण करण्यासाठी जाणार आहे आणि मी त्या शोधासाठी जाणार आहे आणि त्याची लंका मी जाळून येणार आहे. म्हटले कोणी सांगितलं? भगवान भोले शंकरांनी सांगितलं. आणि झालं ना ते त्रेतायुगामध्ये. पिंड घारीने झडपिला, हनुमंतराय जन्माला आले. अंजनीच्या तपासाठी हनुमंतरायांचा जन्म झाला. पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. तिथं 3 पिंड दिले, कौशल्याला, सुमित्राला आणि कैकेयीला. कोणी दिले? वैशिष्ट्य ऋषींनी दिले. कौशल्य मातेचा अर्धा पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. मग रामचंद्र प्रभू हे हनुमंतरायांचे कोण आहेत? गुरु सुद्धा आहेत आणि मोठे बंधू सुद्धा आहेत. कोण आहेत? मोठे बंधू सुद्धा आहेत आणि गुरु सुद्धा आहेत. आणि लहान भावाने दास्यत्व पद केलंच पाहिजे. हनुमंतराय जन्माला आले आणि पार्वती मैया त्या हनुमंतरायांच्या शेपूट झाल्या आणि इकडं सीता मातेचं हरण
त्या रावणाने केलं. का केलं? सीता मातेला मोह झाला सोन्याचा हरणाचा. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण भैया सोन्याच्या हरणची शिकार करण्यासाठी निघून गेले आणि इकडं रावण साधूचा वेश धारण करून आला. सीता मैयाचं हरण केलं आणि हनुमंतराय शोधासाठी निघाले आणि गेले लंकेमध्ये. तर हनुमंतरायांनी सर्व लंका जाडून टाकली. म्हणजे ती लंका पार्वती मैयाची होती. पार्वती मैया हनुमंतरायांच्या शेपूट झाल्या आणि सर्व लंका पार्वती मैयानेच जाळली. म्हणजे ज्याचं आहे त्याने ते वापस घेतलं. का घेतलं? त्याने भरपूर दिलं, पण रावणाला त्याचा अहंकार झाला म्हणून रावणाकडनं त्या भगवंताने लगेच वापस घेऊन घेतलं. म्हणून देवाने आपल्याला ज्ञान दिलं, श्रीमंती दिली, सौंदर्य दिलं. तर त्या तिन्ही गोष्टींचा आपण अहंकार करू नका. आणि आपण कधी अहंकार केला तर देव आपल्याकडनं ते घेतल्याशिवाय राहत नाही. या गोष्टीचा अहंकार करूच नाही. परिवार चांगला आहे, माझे भाऊ चांगले, माझी बहीण चांगली आहे, कोणत्याच गोष्टीचा अहंकार करू नका. हे सर्व नाशिवंत आहे. फक्त प्रभू परमपिता आपला आहे आणि आपण देवाचे आहेत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. जेव्हा आपल्यावरती संकट येतं ना, जोपर्यंत बापूच्या हातामध्ये पैसा असतो तोपर्यंत बापूला बापू साहेब म्हणता. आणि बापूच्या हातातून पैसा गेला की लोक बापूला बाप्या म्हणता. काही काळ तुकोबरायांना तुकसेट म्हणायचे. काय म्हणायचे? तुकसेट म्हणायचे. नंतर ते तुकसेट म्हणणारेच लोक माझ्या तुकोबरायांना तुक्या म्हणायला लागले होते. सब पैसो के बाई, सर्व पैशांच्या मागे पडणारे लोक आहेत. पण जेव्हा संकट येतं ना तेव्हा देव आपल्या मागे उभा राहतो. त्याचं नामचिंतन करा. तयाच्या चिंतने आणि तराल दुर्घट एवढं श्रेष्ठ नामचिंतन आहे. मग नाही जरी तुम्ही पंढरपूरची वारी केली, नाही जरी तुम्ही देवाला अगरबत्ती लावली, नाही जरी तुम्ही नारळ फोडलं तरी चालेल. मग काय करा? तुकोबरायांनी अभंगाच्या पहिली काय नोय केले, 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 काय नोय रघुमाई रघुमाई चिंतिता विठ्ठल. फक्त विठ्ठलाचं चिंतन करा. पण सर्व साधनांचे काय आहे? सर्व साधनांचं सार
तुकोबरायांनी सांगितलं की फक्त देवाचं नामचिंतन हे सार आहे. सारासार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे, किंवा त्रिगुण सार निर्गुण ये सार, सारासार विचार हरिपाठ, सर्व साधनांचे सार फक्त देवाचं नामचिंतन आहे. आणि त्या देवाचं नामचिंतन सार तत्वाचं नामचिंतन कंठात धारण केल्यानंतर भवसिंधू तरी पार. योग याग तपे केली तयाने या मुपे, योग करा, याग करा, तप करा, धर्म करा, पुण्य करा, आमुप पुण्य करा, आणि सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. आणि आता एकच करायचं आहे, तुका म्हणे जपा. काय करायचं आहे आता घरी जाऊन? तुका म्हणे झोपा आणि तुका म्हणे जपा. जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. हा ना, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. मंत्र त्रिअक्षरी सोपा म्हणजे विठ्ठल नावाचा मंत्र काय आहे? सोपा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेडो वेडा, आणि हा सुख सोडा स्वर्गी नाही. किंवा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबरायांनी तेच सांगितलं अभंगाच्या शेवट. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा.
साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. देवाचं नामचिंतन करा. जेव्हा जेव्हा आपल्यावरती दुःख येईल ना, दुःख कोणाला सांगू नका. दुःख सांगायचं असेल तर आळंदीला जा आणि ज्ञानोबारायांना तुमचं दुःखाचं साकडं घाला आणि एकच मंत्राचा जप करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली